आहे सिमरन सावंत आणि आमच्या चॅनलचं नाव आहे आपली नंबर 1 फॅमिली। आपली नंबर 1 फॅमिली या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ काही अशा प्रकारे असणार आहे। आज आहे संडे आणि संडेसाठी मम्मीनी डिसाईड केलेलं आहे आज संडे स्पेशल ग्रीन चिकन बनवणार आहे। ओ माय गॉड, रिअली आज ग्रीन चिकन बनवणार आहे मम्मी। तर चला तर मग आपण आपल्या रेसिपीसाठी स्टार्ट करूया आणि रेसिपीसाठी जे काही सामग्री लागणार आहे ते पहिला बघूया। सो हे गाइस, जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आज ग्रीन चिकन रेसिपी आपण ट्राय करणार आहोत। तर त्यासाठी लागणारी ही सर्व रेसिपी आहे, सामग्री आहे जी तुम्ही बघू शकता। तुम्हाला आता मी एक एक करून दाखवते। यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काजू घेतलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता मी आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे। इथे मी घेते कांदे, इथे मी घेतले पुदिना, त्यानंतर इथे आहे कोथिंबीर आणि सगळ्यात मेन आपला जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे चिकन, जसं की तुम्ही इथे बघू शकता। त्यानंतर आता इकडे बघा मी याचं वाटण करून घेणार आहे। हे मी काजू, मिरची, आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर याचं आपण वाटण करून घेऊया। एक एक करून टाकूया। आता याला आपल्याला ना छानपैकी मिक्सरला लावून एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे। एकदम छानपैकी ग्रीन कलर येणार आहे, कारण की याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर आपण जास्त क्वांटिटीमध्ये टाकणार आहोत, जसं की तुम्ही इथे बघू शकता। गाईज, आता ते मी कांदे घेतलेले ना 4, त्याला मी आता चिरून घेतलेलं आहे छानपैकी। त्याला कापले आणि त्याला बारीक बारीक केलेलं आहे। इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल मी आता गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे कढे मसाले आणि कांदे। हे बघा, कढे मसाले इकडे पत्ता टाकलेला आपण, त्यानंतर हे खडे मसाले आहेत, त्यानंतर आपण हे बारीक चिरलेले हे कांदे आहेत ना ते टाकलेले आहेत तेलामध्ये। याला आता आपण छानपैकी गोल्डन होस्तवर भाजून घ्यायचं। स्लोवरती ठेवायचं आहे, फास्ट करायचं नाही आहे गॅस। आपल्याला स्लोवरती एकदम छानपैकी गोल्डन फ्राय करून घ्यायचे कांदा आणि ते खडे मसाले ते। ते बघू शकता तुम्ही, कढईमध्ये एकदम छानपैकी गोल्डन फ्राय होत आहेत आपले कांदे आणि खडे मसाले। बघा, थोडा थोडा गोल्डन कलर यायला लागलेला आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता। आज आमचा संडे स्पेशल आम्ही ग्रीन चिकन बनवणार आहोत, जसं की तुम्हाला माहितीच आहे। बनवण्यासाठी खूप कष्ट आहेत, बट खाण्यासाठी तेवढंच टेस्टी लागणार आहे। याला आपल्याला छानपैकी हलवत राहायचं एकदम, कारण की तो करपला पण नाही पाहिजे। आणि इथे तुम्ही बघू शकताय तो आपण जे वाटण करून घेतलेलं, इथे मिक्सरला लावून घेतलेलं, छानपैकी त्याची ग्रेव्ही टाईप असं बनलेलं आहे आणि त्याला आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत। हे बघा किती छान कलर आलेला आहे ग्रीन, जसं की आपलं ग्रीन चिकन बनणार आहे ते ग्रीन कलर आलेलाच आहे। हे बघा, पूर्ण टाकून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला। ग्रीन चिकनमध्ये आपल्याला ग्रीन कलर येणं खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठीच आम्ही हे पूर्ण पुदिना, कोथिंबीर वगैरे जास्त क्वांटिटीमध्ये टाकून त्याला ग्रीन कलर येण्यासाठी हे केलेलं आहे, तयार केलेलं आहे। आणि त्याला एकदम छानपैकी हलवून घेतलेलं आता आम्ही। हे बघा, तुम्ही बघू शकता किती ग्रीन ग्रीन दिसतंय, किती छान दिसतंय। त्याला आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे, कारण की ते कांदे वगैरे खडे मसाले ते सगळे छानपैकी हे झाले पाहिजे। त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत हळद। हे जे मसाले आणि हळद आपण टाकणार आहोत ते सगळं तुम्ही आपल्या हिशोबाने टाका। गरम मसाला, धनिया पावडर हे सगळं तुम्ही आपल्या हिशोबाने टाका, तुमच्या चवीनुसार, कारण की जेवढी क्वांटिटी असेल तेवढे आपल्याला मसाले टाकावे लागतात। आमची क्वांटिटी कमी आहे तर आम्ही तेवढं टाकलेलं आहे मसाले, तुम्ही आपल्या क्वांटिटीनुसार टाकू शकता।
हे बघा. आणि हे मसाले टाकून आहे ना खरंच चिकनसाठी खूप जास्त चव उभरून येते चिकनची. हे बघा आपलं ग्रीन चिकन खऱ्यापैकी ग्रीन असं होणारच आहे. हे बघा किती छान वाटतंय. आणि तुम्हाला मी सांगते वास एवढं छान येतो आहे ना, कारण की पुदिना, कोथिंबीर वगैरे आणि ते मसाले, खडे मसाले, ते सगळ्याचा वास एकदम छानपैकी उभरून येतोय खरं. याला आपण एकदम पाणी आटस्तवर म्हणजे एकदम घट्ट करून घेतलेलं आहे ग्रेव्हीला. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण सगळ्यात महत्त्वाची जी आपली सामग्री आहे चिकन, ते आपण टाकलेलं आहे. जसं की आपण ग्रीन चिकन बनवणार आहोत, तर चिकन नाही तर ते ग्रीन चिकन बनूच नाही शकत. तर आता आपण चिकन ॲड केलेलं आहे. हे बघा त्याला आपण छानपैकी म्हणजे पूर्ण ग्रेव्हीमध्ये त्याला बुडवून घेतलेलं आहे. पूर्ण छानपैकी सगळ्या चिकनला ग्रेव्ही लागली पाहिजे, म्हणून त्याला आपण छानपैकी हलवून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही ग्रेव्ही आणि तुम्हाला ग्रेव्हीची क्वांटिटी जास्त हवी असेल तर तुम्ही जे वाटण करायला आम्ही लावलेलं मिक्सरला ते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये लावू शकता. आम्ही जास्त ग्रेव्ही करणार नाही आहेत म्हणून हे बघा आमचं चिकन जास्त आहे, आम्ही चिकनच खूप जास्त खाणार आहोत, तर आम्ही ग्रेव्ही कमीच खातो म्हणून आम्ही ग्रेव्ही कमी क्वांटिटीमध्ये बनवली आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती ताट ठेवून वाफेवरती ठेवायचं आहे. त्याला साधारण 15 मिनटं आम्ही वाफेवर ठेवलेलं आहे. आता आम्ही बघतो कसं झालेलं आहे. वाव खरंच खूप छान झालेलं आहे. जसं की तुम्ही ते बघू शकता चिकन वगैरेची स्मेल, म्हणजे ग्रीन चिकन खऱ्यापैकी ग्रीन चिकन वाटतं आहे. आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे, बट खरं मम्मीने खरंच खूप छान बनवलं आहे. हे बघू शकता तुम्ही काय छान कलर आलेला आहे. ग्रीन म्हणजे हा ऑर्गॅनिक ग्रीन आहे खरं. याच्यामध्ये आम्ही कुठला फूड कलर वगैरे काहीच टाकला नाही आहे. हा पूर्ण ऑर्गॅनिक कलर आहे जे आपल्या खाद्यपदार्थांनी आपण आणू शकतो. फक्त पुदिना आणि कोथिंबीर आम्ही ग्रीन कलर आणण्यासाठी यूज केलेला आहे. बघा किती छान वाटते, खऱ्यापैकी ग्रीन कलर आलेला आहे. हे बघा गाईस आपलं चिकन ग्रीन चिकन संडे स्पेशल रेडी आहे. खरंच खूप छान वाटतं आहे. आता आम्ही पूर्ण फॅमिली बसून संडे स्पेशल ग्रीन चिकन ट्राय करणार आहोत. खरंच खूप छान वाटतं आहे, जसं की तुम्ही ते बघू शकता. हे बघा तुम्ही पण ही ग्रीन चिकनची रेसिपी घरी ट्राय करू शकता. खरंच जर तुम्हाला रोज ते चिकन खाऊन म्हणजे रोज संडेला तरी आपण चिकन बनवतो साधारण, तर तुम्हाला ते साधं चिकन खाणं असं कंटाळा आला असेल तर हे सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही ही घरी ग्रीन चिकन रेसिपी ट्राय करू शकता. सो गाईज तुम्हाला ही ग्रीन चिकनची रेसिपी कशी वाटली? खरंच ही रेसिपी खूप छान होती. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला दाखवलं. ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर बाय.